नमस्कार, सत्यवार्ता टीव्ही न्यूजमध्ये आपले मनापूर्वक स्वागत। मी आहे लवलेश सुतार। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। भिवंडी तालुक्यातील सरवलीपाडा येथे भक्तिमय वातावरणात श्रीमद भागवत कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 17 मार्च ते 24 मार्च दरम्यान डी.वाय. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या धार्मिक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद मोतीराम चोरघे, महिला अध्यक्षा सौ. प्रियंका दयानंद चोरघे तसेच युवा नेते वीरेन चोरघे आणि विराज चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कथेसाठी प्रवक्ते म्हणून कोकणरत्न, हरिभक्त परायण भागवताचार्य श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी उपस्थित राहून आपल्या मधुर वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। या आठवडाभर चाललेल्या कथेला शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय रंग चढला। या कीर्तनामुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटील, शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी महाराजांनी भागवत कथेचे महत्त्व सांगताना समाजात एकोपा आणि सद्भावना वाढवण्याचे आवाहन केले, तर श्री कपिल पाटील यांनी अशा धार्मिक उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले। एकूणच सरवलीपाडा येथे पार पडलेला हा श्रीमद भागवत कथा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम ठरला। वास्तविक दृष्टीने बघितलं तर हा वारसा मी पहिल्या दिवशी बोललो होतो की बाळू चिमा चोरगे यांच्या प्रयत्नाने सरवलीपाड्याचा सप्ताह सुरू झाला आणि तो सप्ताह सुरू झाल्यानंतर मोतीराम बाळू चोरगे यांनी तो सप्ताह यशस्वी करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं त्यासाठी। आणि पुन्हा ही आपल्या वडिलांची परंपरा वडील असतानाच ज्यांनी आपल्या हातात घेतली ही परंपरा श्री दयानंदजी चोरगे आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रियंकाताई चोरगे सासरा जाण्याच्या आधीच थोडं स्पष्ट बोलतो, बरेचसे मुलं साहेब आणि बऱ्याचशा सुना बापाची प्रॉपर्टी घेतात, लक्षात ठेवा, पण बापाचा सत्कर्माचा वारसा घेत नाही। पण दयानंदजी चोरगे यांनी वडिलांचा समाजसेवेचा वारसा घेतला आणि दयानंदजी चोरगे यांच्या पत्नीने म्हणजे मोतीरामजी चोरगे यांच्या सुनेने त्यांची तुळशीची माळ घेतली। हा वारसा त्या घराने खऱ्या अर्थाने सांभाळला। म्हणून वाढवी महत्व वडिलांचे तुकोबाराय म्हणतात, जिथं असतील तिथे त्यांना आज आनंद होत असेल, आपले गेलेले पितर आपल्याला आशीर्वाद देतील अशा प्रकारचे कर्म करावे, नाहीतर आहा कटकटा करी ती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला असं त्यांनी म्हणू नये। तर तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ। देवाधर्मांच्या नंतर आपल्यावरती खरी कृपा असते ती आपल्या पितरांची। म्हणून दयानंदजी चोरगे यांना ऐहिक ऐश्वर्य पुष्कळ आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे पारमार्थिक ऐश्वर्य सुद्धा आहे। विशेष म्हणजे मी कीर्तनामध्ये कुठल्याही माणसाचं कधी कौतुक करीत नाही, म्हणून बरेचसे श्रीमंत लोक माझं कीर्तन ठेवीत नाही। पण एक गोष्ट मला इथे जाणवली या घरामध्ये की घराचा मोठेपणा जो असतो ना, तो घर किती मोठा आहे, त्याच्याकडे पैसा किती आहे याच्यावरून त्याचा मोठेपणा नसतो, तर घरातल्या माणसांमध्ये संस्कार कसे आहेत, त्या संस्काराची श्रीमंती किती आहे त्यांच्याकडे हे महत्त्वाचं। त्यांची मुलं सुद्धा अत्यंत आज्ञाधारक आहेत। म्हणून सानंद सदनम सुतर्ष सुदिया कांताना दुर्भाषिणी असं हे कुटुंब आहे। दयानंदजी यांच्या मुली असतील, त्यांची मुलं, त्यांचे जावई, हा सगळा परिवार एक संस्काराचा वारसा जोपासणारा आहे। मी माझ्याकडून त्यांना आशीर्वाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी जिथंही माझं रामायण असेल, भागवत असेल, कार्यक्रम असतील, माझाच नाही अन्य कुणाचाही असतो, पण त्या ठिकाणी आवर्जून जे भेट देतात असे माजी मंत्री, आपल्या समाजाचं भूषण, आपल्या समाजाचं वैभव, या ठिकाणी माननीय श्री कपिल पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर स्वामी शिवरूपानंदजी या ठिकाणी आहेत। या राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील दोन्ही युवतींना मी धन्यवाद देतो। मला असं वाटतं की आपण या ठिकाणी सांगितलं की दयानंद चोरगे यांनी
आजोबाची परंपरा कायम ठेवली. पण याचं श्रेय मी काही ना दयानंदला देणार ना प्रियांकाला देणार. याचं खरं श्रेय आहे मोतीराम चोरगेंच्या संस्काराला. याचं छोटस उदाहरण मी तुम्हाला दिलं. साल मला काय आठवत नाही आता. दयानंद चोरगेला 4 अपत्य असल्यामुळे पंचायत समिती लढता येत नाही. पण त्यावेळेला वडिलांना पंचायत समिती लढवली आणि वडिलांना जिंकवण्यासाठी त्यांनी जो काही जीवाचा आटापिटा केला ना, तर त्यांच्या विजयी सभेमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये मी सांगितलं होतं, दयानंद चोरगे सारखा सुपुत्र जर सगळ्यांना मिळाला तर मोतीराम चोरगेंसारखे सगळेच लोक निवडून येतील. हे खरे दयानंद चोरगेंना मिळालेले मोतीराम चोरगे यांचे संस्कार आहेत. आणि म्हणून आजोबांनी चालू केलेली परंपरा ही पुढे कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही सांगितलं की हे काही मतांसाठी केलं नाही. तुम्ही उल्लेख केला तर मी विसरलो त्या शब्दाला. हे कसलं विचारांचा होम वगैरे काहीतरी तुम्ही बोलला. पण विचाराच्या होमातून उत्पत्ती होणारी जी वाणी आहे त्या वाणीतून मतं मिळणार की नाही मला पण माहीत नाही. पण मन 100% जुळली जातील हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून दयानंद चोरगे आणि प्रियांका हे गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या भागवत कथेचं आयोजन करून तुमच्या आमच्या सारख्या सगळ्यांना जी काही अमृतवाणी येणाऱ्या आपल्या पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. एकच तुळशीची माळ घातलेली आहे, दुसऱ्याने पण घालावी. म्हणजे प्रियंकाला जेवण बनवताना बरं होईल. मला सांगू नका, मी काय ते सांगितलेलं आहे. मला बरेच लोक सांगतात की तुम्हाला कीर्तन करायचा अधिकार पाहिजे असेल तर माळ घाला. मी सांगतो तुमच्या पंथातली भांडणं ज्या दिवशी मिटतील त्या दिवशी मी माळ घालीन आणि मग कीर्तनात उभं राहील. महाराजांनी मला एक दिवस सांगितलं म्हणजे तुम्हाला माळ घालायची आवश्यकता कधीच लागणार नाही. हे काय होते, एक मूर्तिकार असतो, मूर्तिकाराने एकदा देवाला विचारलं, मी ही मूर्ती बनवली आणि तुम्ही ही मूर्ती बनवता. आपण सगळ्या देवानी बनवलेल्या मूर्ती आहोत ना. देवाला प्रश्न विचारलाय बघा कसा. मी बनवलेल्या मूर्ती आहे, त्या मूर्तीची पूजा सगळेच लोक करतात, तर तुम्ही बनवलेल्या मूर्तीची पूजा लोक का करतात? हा प्रश्न किती गहन आहे. देवानी बनवलेल्या मूर्तीची पूजा खऱ्या अर्थाने करायची असेल तर विश्वनाथ वारंगे महाराजांसारखे महाराज आपल्याला येऊन जे काही प्रबोधन करतात, मार्गदर्शन करतात, ते इथून जाताना सोबत घेऊन गेलं पाहिजे आणि कायमचं मनात ठेवलं पाहिजे. तेव्हा देवानी बनवलेल्या मूर्तीची पूजा निश्चितपणाने आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या भागवत कथेच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी जे संस्कार द्यायचे त्याचं मार्गदर्शन मिळत राहते. आणि ती व्यवस्था करण्याचं काम दयानंद चोरगे सारखे अनेक सहकारी अनेक ठिकाणी करत असतात. आपल्याही सप्त्याचा आपण उल्लेख केला, त्याच्या पाठीमागची प्रेरणा खऱ्या अर्थाने तीच आहे आणि ही प्रेरणा आपल्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला मिळत राहते. म्हणून असे कार्यक्रम करण्याची सुबुद्धी, आशीर्वाद हा परमेश्वर आपल्याला देत राहतो. भविष्यातही अशाच प्रकारच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आपल्याकडून मिळत राहो अशा प्रकारची विनंती करतो. दयानंद चोरगे, प्रियांका यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता TV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.